श्री गणेशाय नमः। सद्गुरुनाथ सरकार की जय। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा। अनुभव आले अंगा पुष्प दुसरे। याच काळातील आणखी एक गोष्ट। स्वामी रामानंद तीर्थांच्या घरासमोर एक बैठक होती। तिथे विनोबाजींचे सचिव दामोदरदास मुंदडा आले होते। त्यांच्या भेटीसाठी आम्ही तेथे गेलो। त्यांनी माझी चौकशी केली, पण हुसेन साहेबांनी माझी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ओळख करून दिली। शिक्षण किती झाले हे विचारलं, तेव्हा मी त्यांना 10वी पास असल्याचे सांगितले। पुढे काय करणार असे त्यांनी मला विचारले। मी समाज सेवा करीन असे सांगितले। ते म्हणाले, मी या चळवळीत कसा आलो ते तुम्हाला सांगतो। 1942च्या लढ्यात गांधींच्या आव्हानावरून मी महाविद्यालयीन शिक्षण सोडले। देशासाठी समर्पण करण्याचा संकल्प करून या चळवळीत उडी घेतली। पुढे मी विवाहित झालो आणि मी विनोबांच्या आश्रमात राहिलो। मलाही एक 22 वर्षाची मुलगी आहे। तिचे लग्न करण्याची माझी ऐपत नाही। तिला कोणी खर्चाविना कोणी लग्न करायला तयार होईल असं नाही। मी अस्थिर आहे। त्यागाचे मूल्य काय असाच प्रश्न पडला। मी म्हणालो, त्यागाला मूल्य नसते। मूल्य केल्यास त्याग संभव नाही। जिथे मूल्याचा त्याग असतो तो खरा त्याग आहे। त्यागातून भोग वाढण्याची शक्यता असते। त्यासाठी भोगाचाही त्याग करावा असे तुकाराम महाराज म्हणतात। हे सांगताना त्यांनी तुकाराम महाराजांच्या ओवीची आठवण करून दिली। त्याग भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू। ईश उपनिषद सांगते, तेज त्यक्तेन भुंजितः। भोगाचाही त्याग करा। त्याग करा पण पश्चाताप करू नका असे मी त्यांना सांगितले। भोगाचा त्याग करा आणि त्यागाचे भोग आनंदाने भोगा। त्यानंतर आम्ही आजचे शिक्षण या विषयावर आलो। इतक्यात त्या काळात हैदराबाद स्टेटच्या असलेल्या महिला शिक्षण मंत्री तिथे आल्या। दामोदरदास मुंदडा त्यांना म्हणाले, वा, बरे झाले, अगदी वेळेवर आलात। तुमचा विद्यार्थी काय म्हणतोय ते ऐका। त्या म्हणाल्या, काय मी शिक्षणाचे निरर्थत्व सांगते? हे शिक्षण जीवनाचे सार्थकही करीत नाही अथवा पोट भरण्यास सक्षम नाही। विनोबाजींच्या जीवनदृष्टी या पुस्तकात त्यांनी प्रगट केलेला एक विचार असा आहे की सार्थक की सार्थक, साक्षर की सार्थक,
शिक्षण साक्षर करते हे खरे आहे, परंतु जीवनाचे सार्थक करण्यास समर्थ नाही हेही खरे आहे. रामदास स्वामींनी दासबोधात एक उदाहरण दिले आहे. पोट भरावया कारणे नाना विद्याभास करणे, त्यास ज्ञान म्हणती परी तेने सार्थक नव्हे. पोट भरावयाची विद्या त्यास मनोनयस विद्या. सर्व व्यापक वस्तू सदा पाविजे ते ज्ञान. हे शिक्षण समर्थही करीत नाही आणि पोटार्थ होईल असेही नाही. म्हणजे हे सर्वार्थाने निरर्थत्व. मी बोलत होतो, माझे बोलणे ऐकून त्या अवाक झाले. नंतर त्या म्हणाल्या, मी उद्या एकबोटे साहेबांना येथे आणते. एकबोटे म्हणजे त्या काळातील शिक्षण मंत्री होते. या बाई उपशिक्षण मंत्री होत्या. परंतु एकबोटे साहेबांना भेटण्याचा योग आलाच नाही. मला हेही कळत नव्हते हे विनोबांचे सचिव, या स्टेटच्या उपशिक्षण मंत्र्यांना मी एवढ्या समर्थपणे बोलू शकतो. पण मी विनोबाजींच्या अंकित होतो, त्यांच्या विचाराने झपाटलेला होतो. समोरची व्यक्ती कोण हे कळतच नव्हते. पण अद्यापही विनोबांची प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती. ती भेट 4-8 दिवसात होणार होती आणि तो दिवस उजडला. भेटीचा नव्हे, दर्शनाचा. हैदराबाद पासून 8 किलोमीटर अंतरावर एका खेड्यात विनोबाजींचा मुक्काम होता. आम्ही तेथे बरोबर 3 वाजता पोहोचलो. एक खोलीच्या मंद प्रकाशात विनोबाजी सूत कातत होते. पद्मासन घालून सूत कातण्याचे त्यांचे काम चालू होते. अतिमंद प्रकाशात विनोबाजी एखाद्या मूर्तीसारखे निश्चल दिसत होते. मीही त्यांच्याकडे निश्चलपणे पाहत होतो. मुक्ता ते निर्धारित आहे, मुक्ता ते निर्धारित आहे. लाभे आपलीच मुक्तता, असा ज्ञानदेवासारखा अनुभव मला येत होता. 4 वाजले अन पदयात्रा निघाली. अश्वमेध यज्ञासारखा बोधान यज्ञाचा एक वारू हैदराबादच्या शिवरामपल्ली करीत पोचमपल्लीला पोहोचणार होता. तेथे पोहोचल्यानंतर विनोबाजींची संपूर्ण भारताची एक प्रदक्षिणा पूर्ण होणार होती. त्यांच्या स्वागतासाठी सर्व हैदराबाद शहर तिथे आले होते. 100 फूट रुंदीचा 6 मैल असलेला राजरस्ता फक्त माणसाच्या गर्दीने फुलून गेला होता. यातून विनोबाजींना मार्ग काढणे कठीण झाले होते. मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह पोलीस आणि पोलीस अधिकारीही नव्हते, कारण विनोबाजींनी त्यांना येण्यास बंदी घातली होती. समाज जेव्हा संत सानिध्यासाठी एकत्र येतो तेव्हा तो स्वयंशासित बनतो, आणि जेव्हा लोकनेत्यासाठी समाज एकत्र येतो तेव्हा तिथे बाह्य शासन अर्थात पोलीस सैन्याची गरज भासते. संत दर्शनासाठी प्रेम असते, पण स्पर्धा नसते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे संत सानिध्यात शांती असते. त्यामुळे धक्काबुक्की होऊच शकत नाही. त्यांच्या भाषणस्थळी सुद्धा पोलीस, शांती सेनेचे स्वयंसेवक सुद्धा नव्हते. एक विनोबा आदेश देत होते आणि जनसागर तदनुसार वर्तन करीत होता. सर्वत्र निशब्द शांतता. प्रभुशक्ती काय असते याचा येथे प्रत्यय येत होता. एवढा अफाट जनसमुदाय आणि तोही शासनरहित. हैदराबाद शहरात कदाचित पहिल्यांदाच असे चित्र दिसत होते. मी त्या दैनिक पदयात्रेत सामील होतो.
4-5 मुक्काम झाले असतील. मी बरोबर होतो. वेळ संध्याकाळचे 8:30 वाजले असावेत. बाबांचा म्हणजे विनोबाजींचा जोरजोरात आवाज ऐकू येत होता. मी जवळच्या माणसाला म्हणालो, हा बाबाचा आवाज आहे? तो हो म्हणाला. मी खिडकीतून डोकावलो. विनोबाजी चिडले होते. मी बारकाईने लक्ष देऊन ऐकत होतो. विनोबाजी म्हणत होते, मी माझे अंथरूण टाकायची संधी कधी कोणाला देत नसतो. तुम्ही सेवा करण्याची संधी मागताय. साधे मी तुम्हाला दिलेले एखादे काम नीट करीत नाही. मी पाहिले अंथरुणास एक गुढी पडलेली होती. एका गुढीसाठी एवढा केवढा हा आकांत. मी आश्चर्यचकित झालो. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी इतकी अस्थिरता, मोठ्या गोष्टीसाठी किती. मी त्रैराशिक मांडले. याचा अर्थ समजायला मला 6 महिन्याहून अधिक काळ लागला. छोट्या छोट्या गोष्टीतील बेपर्वाई ही एक दिवस मोठ्या बेपर्वाईला जन्म देते आणि गुन्ह्याला जन्म देते. म्हणून लहान गुन्ह्याबाबतच दक्ष राहणे म्हणजे मोठ्या गुन्ह्यापासून बचाव होतो, असे विनोबाजींना वाटत असावे.